कधी-कधी इतकी किरकोळ गोष्ट असते, की आपण म्हणतो ह्यावरून काय एवढं होणार? पण जेव्हा माणसाच्या मनात रागाचा स्फोट होतो ना, तेव्हा त्या किरकोळ कारणाचं रूपांतर थेट खुनात होतं. आणि मग एक गाव हादरतं, कुटुंब उद्ध्वस्त होतं आणि उरते फक्त एक गोष्ट, मृत्यू. आज आपण जाणार आहोत सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात अर्जुन नगर नावाच्या एका छोट्याशा गावात, जिथे एका झाडाच्या फांद्या काढण्यावरून भांडण झालं आणि त्या भांडणात एका वडिलांना आपल्या पुतण्यांच्या हातून जीव गमवावा लागला. सकाळी गावात नेहमीसारखी शांतता होती. शेतांमध्ये बैलांच्या घंटा वाजत होत्या, कुठे लांबून कोकिळे गात होत्या. पण त्या शांततेच्या फटीत हळूहळू एक तणावाची लाट पसरत होती. भुजंग सावळा रोकडे, 60 वर्षांचे, गावात आदराने पाहिलं जाणारं एक नाव. मेहनती शेतकरी. त्यांची शेती अर्जुन नगरमध्ये आहे. त्यांच्या शेजारीच त्यांचे पुतणे तात्याबा आणि नागनाथ रोकडे. त्यांची ही शेती. आणि त्याच शेजारी भुजंग रोकडेंचे जावई राजेंद्र घाडगे. त्या दिवशी सकाळच्या वेळेस काही कामगार JCB मशीनसह त्या शेताच्या सामायिक बांधावर आले. लिंबाचं एक जुनं झाड तिथं होतं. ते झाड तोडण्यात आलं आणि त्याच्या फांद्या थेट भुजंग रोकडे यांच्या चारीत म्हणजे पाण्याच्या नाल्यात टाकण्यात आल्या. भुजंग रोकडे यांना हे समजताच ते स्वतः घटनास्थळी पोहोचले. रागात नव्हते, पण नाराजी होती. त्यांनी पुतण्यांना सांगितलं, हे बघा, झाडं तोडलंत ते ठीक, पण फांद्यात चारीत टाकून पाणी अडवण्याचं काम का करताय? फांद्या काढून टाका. पण त्या सूचनेचा पुतण्यांवर उलट परिणाम झाला. तात्याबा आणि नागनाथ दोघंही संतापले. तुला इकडं बोलायचा काय संबंध? हा आमचा शेताचा भाग आहे, तुझं काय? त्यांनी ओरडत शिवीगाळ सुरू केली. शब्दांची साखळी आता हातापायांवर आली, धक्काबुक्की झाली. आणि अचानक नागनाथनं खिशातून धारदार चाकू काढला आणि भुजंग रोकडे यांच्या छातीत डाव्या बाजूने भोसकून दिलं. त्या एका क्षणात सगळं काही संपलं. भुजंग रोकडे तिथेच रक्ताच्या थारोळ्यात पडले. त्यांचा मुलगा सतीश आणि काही स्थानिकांनी त्यांना तातडीने करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात नेलं. पण डॉक्टरांनी सांगितलं हे मृत आहेत. उपचाराआधीच संपलं. घटना गावात विजेसारखी पसरली. अर्जुन नगर हादरून गेला. पोलिसांनी तातडीनं कारवाई केली. आरोपी तात्याबा बाबूराव रोकडे आणि नागनाथ रोकडे या दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम 103 अक, 115(2), 3(5), 352 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. दोघांना बार्शी सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं, जिथे त्यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित शिंदे यांच्याकडे पुढील तपास सोपवण्यात आला आहे. भुजंग रोकडे एक शांत, समजूतदार आणि गावातील वडीलधारी व्यक्ती. एका फक्त फांद्या हटवण्याच्या मागणीमुळे त्यांना आपल्या पुतण्यांच्या हातून आपला जीव गमवावा लागला. ही केवळ एक हत्येची केस नाही, ही एका कुटुंबाची दुःखद कहाणी आहे, जिथे आपल्याच रक्ताने हत्या केली. आणि कारण एक झाड, एक फांदी आणि अपार राग. ही कहाणी आपल्याला एक मोठा धडा शिकवते की रागाचा क्षण किती विनाशकारी ठरू शकतो. आणि कीव वाटते की आपलेच रक्त, जे आपल्या पाठीशी उभं राहायला हवं, तेच आपल्या अंताचं कारण बनतं. जर तुम्हाला ही कथा समजून घेतली असेल आणि अशा घटनांचा अंत पाहणं थांबवायचं असेल, तर हा व्हिडिओ शेअर करा. लोकांमध्ये जागरूकता निर्माण करा आणि अशी कुठलीही गोष्ट घडण्याआधी संवाद करा. कारण कधीकधी एक फांदी देखील मृत्यूला आमंत्रण देऊ शकते. जर तुम्हाला ही कथा भावली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमचं मत खाली कमेंट करा आणि अशाच सत्य घटनांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तयार व्हा. पुढच्याच व्हिडिओत तुम्हाला घेऊन जातो एक अशाच हादरून टाकणाऱ्या गुन्हेगारी प्रवासात, सत्याच्या शोधात.